मुंबईत एप्रिल मेचा एक काळ होता जेव्हा कोरोना रुग्णांची संख्या वारंवार वाढत होती आणि हेच कारण होतं की मुंबईतल्या BKC इथे कोरोना रुग्णालय स्थापन करण्यात आलं होतं आणि आज 17 मे रोजी जे रुग्णालय स्थापन झालं होतं त्या रुग्णालयामध्ये आजच्या घडीला जवळपास 10,000 रुग्णांवरती यशस्वीरित्या उपचार झालेले आहेत आणि सगळ्यात विशेष म्हणजे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही आहे। त्यामुळे खुद्द किशोरीताई पेडणेकर यांनी या कोविड सेंटरला भेट दिलेली आहे। इथले जे कर्मचारी आहेत, जे डॉक्टर्स आहेत, त्यांचं मोरल बूस्ट करण्यासाठी त्या इथे पोहोचलेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, नेमकं काय म्हणाल आणि कसं नियोजन नेमकं हे सगळं झालं, कारण 10,000 रुग्ण होते, एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही आहे? खरं म्हणजे आज नवरात्रीचा पहिला दिवस, घटस्थापना करायची आहे, पण मी पहिलं प्राधान्य मी इथे येऊन माझा घट स्थापित केलेला आहे की ज्या डॉक्टरांनी 18 मेलाच घट बसवला आहे, जो कोविड समर्पित आरोग्य केंद्र, त्या सेंटरला मी भेट दिली। कारण भावना आणि कर्तव्य वेगवेगळं करता कामा नये, पहिली कर्तव्य आणि मग आपल्या भावना आपल्या घरात आपण केल्या पाहिजे असं मताशी मी आहे, म्हणून मी इथे आले। मी जेव्हा पाहिलं की 18 मेला आपण हे स्थापन केलं, अगदी कमी अवधीत स्थापन केलं, कुठलंही विटाचं बांधकाम नाही, 2 मोठी वादळं येऊन गेली तरी हे कुठेही थोडंफार ह्याच्यात बाहेरच्या साईडला हललं, पण पेशंट जिथे तिथे कुठेही ते हललं नाही किंवा बिघडलं नाही। याचा अर्थ जे काम केलं आहे ते मनापासून केलं आहे। आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, आरोग्यमंत्री टोपे साहेब हे कधी विचलित झाले नाही। त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा, हे सगळ्यांनी मिळून एक जी महाराष्ट्रावर ह्या कोविड संकटात धैर्याने तोंड दिले, त्याबद्दल पहिलं सॅल्यूट। तसंच इथे 10,000च्या वर मेपासूनचे पेशंट ॲडमिट झाले, 8,000च्या वर पेशंट बरे होऊन गेले। एकही फेज 1 जे आपण चालू केलं त्याच्यात एकही पेशंट दगावला नाही। 89% उच्च रक्तदाबाले होते, त्याचप्रमाणे 57% हे मधुमेहाचे पेशंट होते। एवढे सगळी त्यांची पास्ट हिस्ट्री असताना पण दगावले नाही, चांगले होऊन घरी गेले आणि ते बरे होऊन गेल्यामुळे खरं श्रेय हे डॉक्टरांना जातं। आणि म्हणूनच मी म्हटलं, देव कुठे पाहायचा तर देव कोविड सेंटरमध्ये येऊन बघा। त्याचप्रमाणे इथे असलेले हॉस्पिटलचे जे डीन आहेत आमचे डॉक्टर राजेश ढेरे आणि फेज 2च्या मला वाटतं डॉक्टर छाया शिंदे, नंतर डायरेक्टर आहेत इथले अनिल वानखडे, त्याचप्रमाणे 2,000 बेड्स, 108 ICU आणि 12 डायलिसिस पेशंट सगळेच्या सगळे बरे होऊन गेले। कारण 290, कारण ज्या डायलिसिस पेशंटना कोविड होतो ते बराच वेळेला दगावतात, पण इथल्या डॉक्टरांनी पराकष्ट करून मेहनत घेऊन सगळ्या पेशंटना बरवून पाठवलेलं आहे। म्हणून आज पहिला घट स्थापना आहे। माझ्या पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्र्यांनी हा जो काही घट बसवला मेमध्येच, मला वाटतं अक्षय तृतीया वगैरेच्या दरम्यान, त्या घटामध्ये काम करणाऱ्या घटकांना, ते डॉक्टर डीनपासून ते खालच्या स्टाफपर्यंत सगळ्यांचं मॉरल वाढवण्यासाठी, त्यांना शाबासकी देण्यासाठी एक महापौर नात्याने माझं काम आहे त्यांचं मॉरल अधिक वाढवावं। ज्या वेळेला मोठ्या प्रमाणात कोविड होतं, न घाबरता ह्या लोकांनी काम केलं। हेही बाधित झाले होते बरेचसे, पण त्यांनाही लवकर बरे करून इथे परत ते कामावर रुजू झालेले आहेत। त्यामुळे मला वाटतं ॲक्च्युअल रिपोर्ट बघूनच लोकांनी बोलायला हवं। इथले अनेकांनी इंटरव्ह्यू दिले, स्वतःहून दिले, फेसबुकवर आपण ऐकलेत, त्यामुळे रियालिटी चेक करा। याला ताई एक आयडियल मॉडेल आपण म्हणू शकतो का? देशाने सुद्धा या कोविड सेंटरची दखल घेणं गरजेचं आहे का? कारण एकही मृत्यू आतापर्यंत झालेला नाही आहे आणि ज्या प्रकारे माहिती समोर येते की डायलिसिसचे रुग्णसुद्धा इथे येऊन बरे झाले, म्हणजे ज्यांची कोमॉर्बिड स्टेज होती ते सुद्धा ठणठणीत होऊन घरी परतलेत। देशाने म्हणजेच केंद्र सरकार ह्यांनी दखल घ्यायला पाहिजे। मला वाटतं ICMR
WHO जागतिक स्तरावर नक्की दखल घेतली आहे. ते घेतील की नाही मला माहिती नाही, पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांची दखल व्यवस्थित घेतलेली आहे. नेहमी त्यांच्याकडे फोनवर बोलत असतात, संपर्क साधत असतात, त्यांचं मॉरल वाढवत असतात. त्यामुळे ह्या कोविड काळामध्ये कुठलंही राजकारण न करता राजकारण विरहित आम्ही काम केलं आहे. WHO आपल्याला आधी फटकारलं होतं, त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला प्रशस्तीपत्रक दिलेलं आहे. नक्कीच ताई, धन्यवाद. आपल्यासोबत डॉक्टर राजेश ढेरेसुद्धा आहे, जे डीन आहेत या कोविड सेंटरचे. आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. डॉक्टर साहेब, नेमकं तुम्ही काय केलं रुग्णांना वाचवण्यासाठी? कारण मे महिन्याचा तो काळ होता जेव्हा कोरोनाचे रुग्ण वाढते होते आणि मनामध्ये एक भीतीचं काऊर माजलं होतं प्रत्येक मुंबईकरांच्या की त्याला कोविड झाला तर त्याचा मृत्यूच होईल. मग अशा वेळी नेमकी तुमची भूमिका काय होती? डॉक्टरांना तुम्ही कसं समजवलं, रुग्णांना कसं समजवलं? किती कठीण होता हा संपूर्ण टास्क? नक्कीच ट्रान्झिट हॉस्पिटल हे इंडियातलं पहिलं असल्यामुळं कोणाला ट्रान्झिट हॉस्पिटल चालवायचा अनुभव पण नव्हता आणि कोणतंही त्याच्याबद्दलची माहिती नव्हती. प्रथम आमची पोस्टिंग झाल्यावर हीच भीती वाटत होती, कमी मॅनपॉवरमध्ये अनट्रेंड स्टाफमध्ये कसे चालवायचे. पण खरं धन्यवाद द्यावा लागतं आपल्याला. मला जी साथ फार मुख्यमंत्री साहेबांकडनं, थोरात साहेब असो, अजितदादा असो, आमचे महानगरपालिकेचे आयुक्त चहल सर असो, जयस्वाल सर असो, आमचे ककानी सर असो, कधीही मदत मागितली तर BKCसाठी त्यांनी प्रोॲक्टिव्हली केलेली आहे. पहिली अडचण हीच होती. पहिली तर ट्रान्झिट हॉस्पिटल हे नाव घेऊनच डॉक्टर येत नव्हते. ज्या काय पोस्टिंग DMER किंवा इकडनं सायनवरनं थोडी डॉक्टर यायचे, जो कोणी ट्रान्झिट हॉस्पिटलला तयारच नव्हता काम करायला. मग आम्ही त्यांचे मॉरल बूस्टिंगसाठी ट्रेनिंग मॉड्यूल्स बनवले. मग आत्ताही आमच्या 213मध्ये बहुतांश डॉक्टर हे BMS आणि BUMS आहेत, ज्याला म्हणजे ट्रीटमेंटमध्ये आपण प्राधान्य देत नाही की डॉक्टर आपण MD बघतो, MS बघतो. पण ह्या लोकांनी इतकी मदत केली आम्हाला की आज 50 ते 60% हेच लोक हेल्थकेअर BKCमध्ये बघतात. आणि त्यांच्यावर मग जसे जसे आम्हाला काही सायन हॉस्पिटल, काही KEM, काही नायर आणि महानगरपालिकेकडनं जे काही कमीत कमी डॉक्टर आले, आज आम्ही त्यावर 213 डॉक्टरमध्ये जवळजवळ 2026 बेड, ज्यामध्ये 108 बेड ICU, 12 बेड डायलिसिस आणि बाकीचे O2 आणि नॉन O2 बेड, प्लस आता फेज 1मध्ये आम्ही HDU 5 दिवसात 48 बेडचं तेही तयार करतो आहे. त्या व्यतिरिक्त कंटेनर ICU इंडियातलं पहिलं हेही 8 दिवसात आम्ही कार्यरत करणार आहोत. तर अशा प्रकारे BKC जम्बोनी जेव्हा गरज होती, मला चांगलं आठवतं की मे महिन्यामध्ये एवढा नंबर वाढला होता आणि पेशंटला बेडला एवढी गरज होती आणि त्या कंडिशनमध्ये उद्धव साहेबांनी, MMRDचे कमिशनर राजीव साहेब यांनी लिटरली 18 ते 20 दिवसात हे बनवून दिलेलं आहे. आणि सांभाळायची जबाबदारी जेव्हा माझ्यावर दिली तेव्हा नक्कीच हा मोठा कारभार होता. पण या सगळ्यांच्या सहकार्याने, गोरगरिबांच्या आशीर्वादाने आज BKCनी ज्यांना ज्यांना गरज पडली कोविड आजारासाठी, महानगरपालिकेच्या आदेशानुसार, चहल सरांच्या आदेशानुसार आम्ही 10,000 पेशंट ॲडमिट करून ट्रीट केले. आणि त्यातही देवाच्या कृपेने आमच्या टीमची मेहनत, डॉक्टर असू, वॉर्डबॉय असू, सिस्टर असू, अजून एकही पेशंट इथं दगावलेला फेज 1मध्ये नाही. आता सध्याची मुंबईमध्ये कोरोनाची परिस्थिती काय आहे? अजूनही रुग्णसंख्या वाढती आहे की आता कंट्रोलमध्ये आणि कोरोना आता पूर्णपणे जाण्याच्या मार्गावर आहे? नाही, असं तरी आज म्हणता येत नाही. जे काय रिसर्च आणि माहिती आपल्याला इंटरनॅशनल, नॅशनल भेटती आहे आणि इवन ह्याबद्दल चर्चा मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी सह्याद्री गेस्ट हाऊसला 20 दिवसापूर्वी आम्हाला बोलवलं पण होतं. तेव्हाही असाच अंदाज झाला की जोपर्यंत व्हॅक्सिन येत नाही किंवा डेफिनेटिव्ह त्या आजाराचा अँटीडोट ज्याला म्हणतो की औषध स्पेसिफिक, जोपर्यंत हे कोणी निर्माण करत नाही तोपर्यंत कोविड पूर्णपणे एपिडेमिक गेला हे सायंटिफिक दृष्टीने सांगणं चुकीचं आहे. हां, मागच्या 8 दिवसात नक्कीच नंबर कमी झालेला आहे, पण BKC कोविडचे रिव्ह्यूज चांगले असल्यामुळे आज आमच्याकडे तुम्ही स्लाईड बघा, 35% पेशंट हे आमच्याकडे अदर दॅन मुंबई ॲडमिट आहेत. डे 1पासून आत्तापर्यंत उस्मानाबादून पेशंट रेफर होतात, सोलापूरहून होतात. हे जे आमचं महानगरपालिकेचं नावलौकिक आहे, माझी जी काय ज्युनियर किंवा सिनियर टीम मिळून आहे, आमचा जो टीमवर्क इथे आहे
त्या टीमवर्कचं जे रिव्ह्यूज चांगले आलेले आहेत त्यामुळं आमच्याकडनं सर्व पेशंट येतात. आजही कोणाची इच्छा नाही आहे की पेशंट वाढावे. आमची तर इच्छा आहे की लवकरात लवकर ही महामारी संपावं, सगळ्या लोकांनी सुखाने राहावं. पण जोपर्यंत काही त्याला ठोस पर्याय येत नाही तोपर्यंत महानगरपालिका, आमचे चहल सर सदैव तत्पर आहेत. कोणत्याही नागरिकाला बेड नाही भेटणार, असं होणार नाही असं चहल सरांनी प्लॅनिंग आणि आदेशच दिलेले आणि त्याप्रमाणे आम्ही करत आहोत. नक्की, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर मुंबईतील BKC कोविड सेंटरनं पुन्हा एकदा कोरोना रुग्णाला बरं केलं आहे आणि जर उद्धव ठाकरे यांच्या वाक्यात म्हणायचं झालं तर BKC कोविड सेंटरनं करून दाखवलं आहे. कॅमेरा पर्सन रवी साखरकरसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.